शिक्षण प्रसारक मंडळ नेहरू नगरचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शिवरामजी पवार साहेब यांची पुण्यतिथी 14 मार्च 2026 रोजी आहे. कैलासवासी शिवरामजी पवार साहेब यांना 14 मार्च 2011 रोजी देवाज्ञा झाली आहे. ते स्वर्गवासी झालेले आहेत. मागील 2011 ते 2025 पर्यंत त्यांचे सुपुत्र डॉक्टर संजयजी शिवरामजी पवार यांनी सतत पवार कुटुंबियांनी सतत या परिसरामध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाचं अवलंबन केलेलं आहे. समाजाला उपयोग येईल असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये कदाचित रक्तदान असेल, त्यामध्ये गोरगरीब लोकांना अन्न वस्त्राचं वाटप असेल, लोकांची आरोग्य तपासणी असेल, असे कार्यक्रम करून त्यांनी इथल्या समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. येणाऱ्या 14 मार्च रोजी स्वर्गीय शिवरामजी पवार साहेब यांची पुण्यतिथी आहे. त्यांचं पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्तानं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी डॉक्टर संजय शिवरामजी पवार व त्यांचे 2 बंधू आणि IAS रिटायर्ड ऑफिसर त्यांचे मेहुणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्या कार्यक्रमाबद्दल ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा या तालुक्यातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर संजयजी शिवरामजी पवार या सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याची आपणाला माहिती देत आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष शिवरामजी पवार साहेब यांची 14 मार्च 2026 रोजी पुण्यतिथी आहे. त्यांचं पुण्यस्मरण आहे. या निमित्तानं आपण सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. विवाह सोहळ्याची काय माहिती आहे महाराष्ट्राला करू? सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो की मी जो हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे याची प्रसिद्धी देण्यासाठी यापूर्वी सुद्धा आपण 1-2 वेळा मला रिमाइंड केलं, पण मी काही कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळं मी वेळ देऊ शकलो नाही. आणि आपलं स्वागत करून मी थोडी पार्श्वभूमी सांगतो. माझे वडील शिवरामजी पवार साहेब यांचं निधन 2011 मध्ये 14 मार्चला या दिवशी झालेलं. त्यानंतर सतत 14 वर्ष आम्ही या पुण्यस्मरण दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत, हाती घेतले होते. सुरुवातीला आरोग्य निदान शिबिरे, आताही आम्ही आरोग्य निदान शिबिरे ऐवजी रक्तदान शिबिरे वगैरे घेत असतो. दरवर्षी 2000 ते 2500 एवढं रक्तदान आमच्या संस्थेच्या माध्यमातून नांदेडमधील सर्व रक्तपेढ्यांना आम्ही आयोजित करतो. तसेच आरोग्य निदान शिबिरे, रोग निदान शिबिरे ह्याचं सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा आयोजन केलेलं आहे. आणि ग्रामीण भागात आमचं सगळं नाळ असल्यामुळे कंधार पासून 10 किलोमीटरवर जे काही कुरळा गाव आहे तिथून ह्या परिसरातील लोकांना त्याचा तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून अतिशय उच्च शिक्षित असे डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी किमान 20 डॉक्टर तरी वेगवेगळ्या क्षेत्रामधले इथे यायचे. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त रुग्ण जे आहेत ते डोळ्यासंबंधीच जास्त आजार त्यांचे होते. मग काही वर्षी आम्ही मोफत चष्मे वाटप हा उपक्रम हाती घेतला. एका वर्षी 4500 चष्मे वाटप केले, दुसऱ्या वर्षी 2700 केले, तिसऱ्या वर्षी 3500 असे चष्मे वाटप दरवर्षी आमच्याकडून मोफत आम्ही दिलेत. त्याचबरोबर औषध फक्त त्यांना लिहून देण्याचं न करता त्यांना स्वतः आम्ही मेडिसिन सुद्धा देण्याचं केलेलं आहे याच्या अगोदर.
पण त्यानंतर लक्षात आलं की रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून लोक सगळे दुसरीकडे कुठेतरी बोलवल्या जातात आणि पाहिजे तसं त्यांचे निदान होत नाही. त्याच्यामुळे हे क्षेत्र सोडून काहीतरी वेगळं करावं या माध्यमातून आम्ही, माझे मोठे भाऊ डॉक्टर विजय पवार, माझा लहान भाऊ डॉक्टर राजेंद्र पवार व माझे भाऊजी, जे माझी बहीण आहे जयश्री, हिचे मिस्टर रिटायर्ड कलेक्टर आहेत, IAS ऑफिसर आहेत. आम्ही तिघा चौघांनी मिळून एक निर्णय घेतला की यावर्षी आपण सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आपण आयोजित करूयात. हे सांगायला जेवढं सोपं आहे हे काम, की जेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये आता 1.5 महिना झाला आम्ही फिरतोय, आम्ही सगळ्यांना सांगतोय. एक गाडी सुद्धा आम्ही बांधलेली आहे डिजिटल स्क्रीन देऊन प्रत्येक गावामध्ये. पण लोकांची मानसिकता अजून पूर्ण झालेली नाही की आपल्या दारातच आपलं लग्न व्हावं, किंवा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जे लग्न होतात ते गरीब लोक असतात, किंवा ही एक जी काही मानसिकता झालेली आहे. पण खरोखर जे प्रत्येक आपण अनुभवतो, आपण सगळ्याकडं लग्न कार्य होतच असतात, ह्याच्यामध्ये किती श्रम आपले लागतात हा जर विचार केला तर आता आम्ही जवळपास 25 लग्न करायचं आमचं उद्दिष्ट होतं. पण आजपर्यंत 10 जोडप्यांची फक्त नोंदणी झालेली आहे आणि अजून अपेक्षित आहेत काही. तर हे एवढे श्रम आणि खर्च हा वाचला तर समाजात आमचं एक जे काही आम्ही हिशोब करून ठेवला आहे, एक उद्दिष्ट जे आहे की एवढे श्रम लोकांचे वाचावेत आणि एकत्र सर्व धर्मीय एकत्र कोणत्या पद्धतीने येऊ शकतात. आता मला अभिमानाने सांगावं वाटते की यामध्ये आपल्याकडे तर ख्रिश्चनचे काही येऊ शकत नाहीत आणि बाकीच्या सर्व धर्मामध्ये बौद्ध धर्माचे असतील, हिंदू धर्माचे असतील, हे सर्व ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. प्रत्येक धार्मिक विधी जे आहेत ते त्यांच्या धर्मानुसारच करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे ते काही यावर्षी मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना असल्यामुळे या रमजान महिन्यामध्ये शक्यतो मुस्लिम धर्मीय लोक लग्न करत नाहीत असं कळालं. त्यामुळे मुस्लिम धर्मीयाचे ह्याच्यामध्ये अंतर्भूत नाहीत. पण पुढच्या वर्षी जर ही तारीख जर रमजान सोडून आली तर निश्चितच त्या धर्मीयाची, आणि ह्या जे काही आमच्या डोळ्यासमोर आहे की आपण जाती आणि धर्म हे आपण वेगवेगळं समजतोय, किंवा त्यांना हे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन कोणत्या पद्धतीनं एक उदाहरण मला निर्माण करायचं आहे. या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल, पण निश्चितच मी आपल्याला हे या भागातील लोकांना दाखवून देईल की या भागामध्ये चांगल्यात चांगलं एक सामाजिक मिलन कसं असतं ह्याचं एक उदाहरण मी ठेवू इच्छितो. ह्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून, आमच्या कुटुंबियाकडून विवाहोपयोगी जे काही साधन सामग्री आहे, जसे भांडे कुंडे वगैरे, त्याच्यानंतर मंगळसूत्र, त्याच्यानंतर वधू वराचा पेहराव, पादत्राणी त्यांना लागणारे, ह्या सर्व गोष्टी सुद्धा आम्ही आमच्या कुटुंबियाकडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि देणार आहोत. तर इतका मोठा सर्वधर्मीय सामूहिक सोहळा आपण आयोजित करतात. समाज उपयोगी कार्यक्रम आहे, लोकांची मेहनत वाचणार आहे, पैसा वाचणार आहे, वेळेचा अपव्यय वाचणार आहे आणि बचत होणार आहे. परंतु हे सगळं करत असताना काही आपले नियम काही झालेत का, याच्यात समिती काही केली का, जसे की कोणी नशाबाजी करून येऊ नये वगैरे वगैरे, असं काय आहे का? ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 2च अटी ठेवलेल्या आहेत या वर्षी तरी कमीत कमी. आता अनुभव येईल तसं तसं आणखी अटीमध्ये वाढ होईल. काही कडू अनुभव आले, समजा कटू अनुभव आले तर ते सुद्धा पुढे अंतर्भूत करण्यात येतील. पण या वर्षी आम्ही मोठ्या एक सर्व वधूवराकडची जे काही हे आहे मंडळी आहे, कुणीही नशा पाणी करून मद्यपान करून जर आलं तर त्यांना तिथं येऊ दिल्या जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सर्व वधूवर जे आहेत
हे स्पेसिफाईड जे काही त्यांचं एज लिमिट पाहिजे आपल्याला आपल्या संविधानामध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये दिलेल्या अटी वधूचं वय 18 वर्ष आणि वर 21 वर्षाच्या पेक्षा जास्त असावं, ह्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. असे भरपूर विवाह योग्य वर येऊन गेले जे की त्यांचं वय 4 महिने 6 महिने असे कमी होते, पण आम्ही ह्या गोष्टी सगळ्या नाकारलेल्या आहेत. अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगावं वाटते की ह्यामध्ये 2 आंतरजातीय विवाह सुद्धा आहेत. ते 2 आंतरजातीय आम्हाला एक विनंती आली यवतमाळहून की सर आम्ही अतिशय गरीब आहोत आणि आम्ही 10च माणसं येणार आहेत, वधूचे 5 आणि वराकडचे 5, आणि आमचं तुम्ही जिल्ह्याचं काही बंधन आहे का? आम्ही सांगितलं जिल्हा तालुका हे असले कुठलेच बंधनं नाहीत, आणि त्यामध्ये आमच्या समिती जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी निक्षून सगळं बघितलेलं आहे की ह्यांच्या प्रत्येक वधूवराचे 2 साक्षीदार आहेत ह्याच्यामध्ये, त्यांची तपासणी आहे, म्हणजे त्यांच्याकडून त्याची सर्टिफिकेशन सुद्धा घेतलेलं आहे की हे काही आगाव भानगडी वगैरे काही नसाव्यात, जेणेकरून आपण शुभ कार्य आणि समाजोपयोगी कार्य करत चाललो आणि ह्यामध्ये नसलेले उपद्व्याप आपल्या मागे नको, म्हणून आम्ही ही एक समिती स्थापन केलेली आहे. समितीचा अहवालच आमच्याकडे साठी सर्वच राहणार आहे. तर सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, यामध्ये आपण आंतरजातीय विवाहाचे आपल्या समाजामध्ये नमूद करत आहेत आणि शुभेच्छा आहेत तुमच्या या प्रोग्रामला. पण एक चर्चा होती तर तुमच्या जवळच्या निकट होती या कमिटी हा कार्यक्रम तर सामूहिक विवाह 16 ठेवून आपल्या मुलीचं लग्न करणार होते संदीप वाजता, तर मग ही संकल्पना आणि तुमच्या मुलीचं लग्न या कशानंतर वास्तविक माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेसच कोविडचं दुसरी जी काही लाट आली ती अतिशय जोरात वेगात आली आणि मुलीचं लग्न माझं 2 तारखा वाढवावं लागल्या मला. मग हे सगळं करत असताना ह्याच्याकडे बघत असताना लोकांची गैरसोय होणार होती ह्यामध्ये. वास्तविक पाहता त्यावेळेस मी खूप जोरात हा विवाह सोहळा करायचं माझ्या डोक्यात होतं, पण आपणच स्थिर नाहीत किंवा परिस्थिती इतकी विचित्र होती त्यावेळेसची की हे शक्य झालं नसतं. त्यांना आपण वारंवार तारखा बदलून देणं हे योग्य झालं नसतं, म्हणून तो त्यावेळेसचा निर्णय आम्ही पोस्टपोन केला आणि तो प्रत्यक्षात यावर्षी आम्ही अंमलात आणतोय. आम्ही आदरणीय स्वर्गीय शिवरामजी पवार साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं ठिकाण वेळ कुठे असेल जेणेकरून लोकांना तुमच्या आव्हानाबद्दल महाराष्ट्राला कळू दे. आम्ही नवा मोंढा कंधार या ठिकाणी मंगल कार्यालय नवीन बांधण्यात आलेलं आहे. त्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा ह्याच दिवशी होईल, ह्याच शुभ कार्यानं ते उद्घाटन होणार आहे. आणि मी बघतोय, मी एकदा या महिन्याभरापूर्वी 15 दिवसापूर्वी मी मुंबईला संजय राठोड साहेबांशी चर्चा केली की असं 14 मार्चला असं एक आयोजन केलेलं आहे सर्वधर्मीय. तर ते उत्स्फूर्तपणे म्हणाले की मी या लग्नाला येणारच. अधिवेशन चालू आहे, मी म्हणलं तुम्ही नंतर काहीतरी कारण सांगाल, तर त्यांनी सांगितलं की मी 10 काम दुसरे सोडून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहे. अजूनपर्यंत मी काही त्यांना निमंत्रण दिलेलं नाही, पण तोंडी आश्वासन त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि अजून असेच लोक जे मला खरंच त्या दिवशी मला स्वतःला सार्थ वाटलं, याचा अभिमानही वाटला की आपण खरोखर चांगलं काम करतोय. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात. आणि मला या माध्यमातून सगळे प्रिंट मीडियाचे असतील किंवा वार्ताहर असतील, हे मागेही आपली एक चर्चा झाली होती, तुमचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीमध्ये मला पाहिजे आहे. तुम्ही स्वतः या ठिकाणी वराडी म्हणून किंवा माझ्या घरचे म्हणून आपण होस्ट म्हणून या सर्व विवाह मंडळीला आपण मदत करूयात. आणि मला जे काही सहकार्य तुमच्याकडून लाभणार आहे ते मी काही आताच त्याच्याबद्दल ऋण व्यक्त करणार नाही, पण तुम्ही निश्चित यामध्ये सहकार्य करावं हे असंही आवाहन करतो.
आणि समाजातील काही घटक आहेत, खूप लोक आहेत, असे काही सामाजिक संघटना आहेत, व्यक्तिशः लोक आहेत. या लोकांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की आपण चांगल्यात चांगला कार्यक्रम करण्यासाठी आपल्या सूचना आपण तिथं उपस्थित राहणं आणि पुढं निमंत्रण देणं होईल न होईल, पण ह्यालाच निमंत्रण समजून आपण नक्की यावं, ही अशी एक विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं करतो मी. समाजामध्ये सामूहिक विवाह सोहळा म्हणजे एक प्रश्न निर्माण होतो. जशी सेवाभावी संस्था असेल, फाउंडेशन असेल, त्या शासनाकडे नोंदणी करत असतात आणि त्यांना शासन काहीतरी अनुदान देतं आणि त्या अनुदानाच्याही बळावर काही लोक आपल्या राजकीय जीवनाचे स्वप्न पाहत असतात. पण हा कार्यक्रम पवार कुटुंबीय करते का एखादी तुमची एनजीओ करते? हा कार्यक्रम संपूर्णतः आमच्या कुटुंबियाकडून आहे. या ठिकाणी कोणती जे काही आता शासनाच्या त्यांना ज्या सोयी सुविधा किंवा त्यांना कोणती रक्कम मिळणार असेल त्याच्यासाठी ते पात्र असतील. या ठिकाणी मी नोंदणी ऑफिसला कार्यालयाला मी विनंती केलेली आहे की लग्न झाल्याबरोबर त्यांना याच ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात यावं. आणि राहिला प्रश्न आपण विचारलेला तो सखोल असा आहे की शासनाकडून जे काही त्यांना मिळणार आहेत, मदत मिळेल किंवा अनुदान असेल किंवा वॉटर इट मे बी काय असू शकतं, ते त्यासाठी ते स्वतः पात्र असतील आणि त्याचा मोबदला त्यांना मिळेल. त्यांच्या मोबदल्यामधून आपण काही आपल्याला करायची गरज नाही. आम्ही असं आमच्या एक कौटुंबिक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. हा कोणताही आम्हाला याच्यामधून आर्थिक लाभ नको आहे. राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक तर निश्चितच मी समाजकार्यामध्ये आम्ही कुटुंब अगोदरपासूनच काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो. राजकीय क्षेत्र आमचं नाही, आजपर्यंत कोणती निवडणुका मी लढवलेल्या नाहीत, त्याच्यामुळे तो विषय ह्याच्यात कधीच मिक्स होऊ नये कृपया करून. आपल्या समवेत डॉक्टर संजय शिवरामजी पवार साहेब होते. यांनी त्यांचे वडील कैलासवासी शिवरामजी पवार साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 14 मार्च 2026 रोजी होणाऱ्या सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याबद्दल विस्तृत अशी माहिती महाराष्ट्राला आणि आवश्यक असणाऱ्या वधू वरांच्या पित्याला मातृत्वाला या ठिकाणावरून दिली आहे. संजय पवार सर यांनी असं या ठिकाणी नमूद केले आहे की माझे बंधू डॉक्टर विजयजी पवार, डॉक्टर राजेंद्र पवार आणि त्यांचे मेहुणे, त्यांच्या बहिणींचे मिस्टर शर्मनजी चव्हाण साहेब, जे की सेवानिवृत्त IAS अधिकारी होते, या सर्वांच्या संयुक्तिक विचाराने घरामध्ये विचार विनिमय चर्चा होऊन या सामूहिक सोहळ्याचं आयोजन करण्याचं एक पुण्य असं काम त्यांनी वडिलाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला त्यांनी या कार्यक्रमामध्ये फक्त रमजान महिना असल्या कारणाने मुस्लिम समाजांच्या या ठिकाणी विवाह यावर्षी नाही, पुढच्या वर्षी निश्चितच त्याचं ही रमजान जर नाही आला तर त्याचं ह्याच्यामध्ये नमूद करून त्यांचा पण विवाह या ठिकाणी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की संसार उपयोगी साहित्य असतील, सौभाग्याचं मांगल्याचं प्रतीक मणिमंगळसूत्र असतील, वधूवरांचा पेहराव असेल, हा सुद्धा पवार कुटुंबियाच्या वतीनं देण्यात येणार आहे. पण याचबरोबर डॉक्टर संजय पवार साहेबांनी हे पण जे विवाह इच्छुक आहेत, जे पाहुणे मंडळी आहेत, जे वराडी मंडळी आहेत, या सर्वांना मात्र एक सूचना केलेली आहे आणि ती सूचना कायदेशीर आहे. कोणी या विवाह सोहळ्यामध्ये, या विवाह मंडपाच्या दारी, या सौभाग्याच्या वेळी, या मांगल्याच्या वेळी कोणी शांतता भंग करू नये, त्यासाठी कोणी नशापाणी करून येऊ नये, हे मात्र त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाचं यांनी या ठिकाणी काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी या सोहळ्याच्या निमित्तानं एक समिती निर्माण करून या समितीमध्ये पूर्ण वर आणि वधू यांचं वय तपासल्या जाईल. एक दिवसही कमी असेल तर त्या वधूवरांना या वर्षी तरी या विवाह सोहळ्यामध्ये संधी नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे. योग्य विवाहाचं वय असणाऱ्याच या ठिकाणी विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यासाठी स्टार भारत न्यूज साठी राजरत्न गायकवाड, नांदेड.